आजची सुरुवात ही पावसापासूनच. सो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळपासून पाऊस हा चालूच आहे यापैकी. आणि माझी तब्येत ही थोडी खराब आहे. रात्रभर घसा खवखवत होता, त्यामुळे सर्दीसारखंही वाटतं आहे. तर रात्री काय लवकर झोपली नाही. इवन धनी दिवाबत्ती करत होती तरी मी अशी डोळे बंद करून बसली होती की उठण्यासाठी मला डोळ्यामध्ये पाणी टाकावं लागलं होतं. आज आहे नॉनव्हेज डे, तर बघूया काय करायचं आहे ते. आणि आता सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे कसं हे व्हायरलच आहे. आशूला फोन केला तर वंशची पण तब्येत खराब होती. मला पण आता रात्रीपासून ना घसा खवखवतो आहे, सर्दी झालेली आहे. पण मला सहसा लवकर ताप कित्येक वर्ष झाले मी तापासाठी तर डॉक्टरकडे गेलेली मला आठवतच नाही आहे. टचवूड येऊ पण नाही. ताप काय येत नाही मला लवकर. आणि सर्दी खोकला झाला तरीसुद्धा मी सहसा गरम पाणी, हनी हे कंटिन्यू घेत असते. म्हणजे सतत गरम पाणी पिते, हनी खाते, तर त्याने फरक पडतो. तर चला, आज जरा तब्येत खराब आहे, तर बघूया काय कसं करायचं आहे ते. पुढं तुम्हाला भेटते, जरा फ्रेशन अप होते आणि मग तुम्हाला भेटते. सगळं म्हणजे आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे करून झाला. आणि आता मी आली आहे पुन्हा. ॲक्च्युली माझी तब्येत खराब असली ना की इतर वेळेस जरी मी टाळटाळ करत असली ना, पण ज्या दिवशी तब्येत खराब असेल त्या दिवशी स्पेशली मी लवकर आंघोळही करेल, आवरून घेईल, जरा व्यवस्थित कपडे घालेल, म्हणजे ॲटलिस्ट मला फील व्हावं बेटर याच्यासाठी. पण तरीसुद्धा माझं डोकं दुखतं आहे आज. म्हणजे असं काय चिकन आणत होते धनी, पण म्हटलं नको, मला खूप म्हणजे त्रास होतो ॲक्च्युली, डोकं वगैरे दुखते. तरी महाराज घेऊन आलेलेच आहेत, फिश आणलेली आहे आज. फिशमध्ये आणलेले आहेत पापलेट आणि बोंबील. तर आज मग बोंबीलचा रसा करते. मी बऱ्याच दिवसानंतर करते ॲक्च्युली. मोस्टली घरामध्ये वामच असते, पण फार दिवसानंतर. आणि आज सध्या मच्छी पण भेटत नाही आहे, तर बोंबील आणलेले आहेत. बोंबीलचा रसा आणि पापलेट फ्राय. लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवले नव्हते पापलेट फ्राय कसे करतात, तर आता मी तुम्हाला ते दाखवते. चला पटापट करूया. आणि आता कुठे पाऊस थांबला आहे. सकाळपासून पाऊस होता, पण आता जरा थांबला आहे. माझा भात आता ऑलमोस्ट होत आला आहे. मी एकीकडे बोंबीलचा रसा करते. सेम प्रोसेस आहे. फोडणीमध्ये टोमॅटो, कढीपत्ता, तेल आणि त्याच्यानंतर वाटण, मीठ, मसाला, हळद आणि जी फिश आहे ती. सिम्पल, सगळ्यांसाठी सेम रेसिपी असते, त्यामुळे काही डिफिकल्ट नाही. माझं नाक असं चावतंय ना. बोंबीलच्या रशाला मी फोडणी दिलेली आहे. नाक चावतं, कॅमेरा चालू केला की जास्तच चालतोय. तर झणझणीत झालेले दिसतात ते. दाखवू तुम्हाला. जेवढे बोंबील आणून ठेवलेले आहेत, एक तर खात नाही, कोण खात नाही, म्हणजे या रशातले बोंबील खात नाही. धनी कोणत्याही मच्छीचा रसा खात नाही. आणि मी खाऊन किती खाणार आहे, हार्डली 2-4. आणि एवढे बोंबील आणले जातात, मग त्यांना मी संध्याकाळी मस्तपैकी डीप फ्राय करते मसाला लावून. हे बघा किती छान दिसतोय झणझणीत रसा. मस्त तिखट झालाय, घशाची वाट लागली आणि तिखट खायचं आहे. आता याला होऊ दे, तोपर्यंत मी पापलेट साफ करून घेते. पापलेट छान हे अख्खे आणलेले आहेत. तर आवाज येतो की नाही काय माहिती, गाणी चालू आहेत जोरात. यामध्ये मी हे टाकलेलं आहे आलं, लसूण, मिरची 2च आणि कढीपत्ता, कोथिंबीर याचं पेस्ट टाकलेलं आहे. आता मी टाकणार आहे, याचं मी करून ठेवते पेस्ट. त्यावर मीठ चवीनुसार. मसालाही आपल्या अंदाजे, जेवढं तिखट तुम्ही खाऊ शकता त्या हिशोबाने. आम्हाला थोडं स्पायसी फूड लागतं. आणि हळद आणि कोथिंबीर मी त्याच्याच जोडीलाच टाकते. पैकी मिक्स करून घ्यायचं आहे.
सॉरी आहे, माझा आवाज येत असेल तुम्हाला, पण खरोखर मला गाणी हा खूप आवडतो. अशा पद्धतीने त्याला चांगला मसाला लावून घ्यायचा. आणि हा मी लसूण जो अख्खा चेचलेला आहे, मी सांगितलंच होतं तुम्हाला, म्हणजे लसणाच्या पाकळ्यांना जरासं चेचून घ्यायचं, असं भरट ठेवायचं आणि ते त्यामध्ये टाकायचं आहे. या मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आणि पापलेट तळताना त्याच्यामध्ये टाकायचे असतात, त्याच्या जोडीला छान लागतात. तर मी हे पापलेट तळून घेते. आता पापलेट जे मिक्स केलेले होते ते आता मी फ्राय करून घेते. पापलेट फ्राय. पापलेट मी तव्यामध्ये टाकलेले आहेत. आता यांना होऊन देते. मग माझं जेवण हे झालेलं आहे. हो, आता दुपारचा टास्क पूर्ण होतच आलेला आहे, तरी अजून बाकी आहे. पसारा बोंबील जे आणलेले आहेत ते कापून ठेवायचे आहेत. संध्याकाळी मग बघू डीप फ्राय करते. भांडी घासायची आहे. पसारा थोडा आवरायचा आहे. ते जे आपलं डेलीचं आहे ते. धनी आले आणि मला बोलतात ते जेवण का केलंस तू? मला बोलतात तुला मी बर्गर खायला नेणार होतो ना, इतके छान आहेत. हां, मग मच्छी का आणली? हां, काय खाताय? मी लसूण फ्राय खातोय. पापलेट तवा फ्राय माझी मिसेस छान बनवते. त्यात ॲडव्हान्स अजून लसूण फ्राय केल्याने त्याची चव आणखीन मस्त लागते. एकदा ट्राय करून बघा. फेवरेट आहे, मी दाखवलंच आहे तुम्हाला. ते लसूण खातात ते. हाऊ 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 हाऊ. खोकला मला झालेला आहे. तुम्ही नाही खोकत, पण माझ्या वरतीने धनी खोकतात ते. काय जे आपले ब्लॉग बघतात व्ह्युअर्सनी मला आठवण केली असं वाटतं. ओ माय गॉड, ओ माय गॉड, बरेच दिवसानंतर ब्लॉग मध्ये दिसतात येत ना. आणि राहिला बर्गरचा विषय. बर्गर मी मॅक आहे, त्यासाठी स्पेशल आहे ना मॅक स्पायसी चिकन बर्गर बनवून ठेवतो. हो का? मग तुम्ही मला आज बर्गर खायला नेणार रे? पण तू नाही केलं ना. जाऊ. हा, मी म्हंटल मला बरं वाटत नाही, आज अंड्याचा रसा खाऊया. तर शाणे जाऊन मच्छी घेऊन आले. हा, ते बघ. हा, अंडा मी खातो, मला चालतो, मला काय चालतो. मला नुसता सुकी चपाती तरी खाईल. मच्छी माझ्यासाठी आणली. मी नाही बोलली तरी माझ्यासाठी आणली आणि चांगले मस्त चमचमीत खातात ते. चला आता जेवण घेऊया. मस्त गरम गरम भात. आता मी जेवणच वाढायला घेतलेलं होतं. हे बघा, हा गरम गरम भात, गरम गरम रसा आणि मच्छी. आता आम्ही जेवून घेतो. चला, यशला धनींना जेवायला वाढला आहे. आता मी पण घेते. हे बोंबलाचे पीस छोटी छोटी झाली. माझा किचन सध्या मेस आहे, तो मी जेवण झाल्यानंतर आवरणार आहे. आधी जेवून घेते. फार टायमानंतर मी बोंबलाचा रसा केला. छान झणझणीत झालाय. ओ माय गॉड, जास्त तिखट झाला. हा, ॲक्च्युली माझा घसा खवखवतो, त्यामुळे मला तिखट लागते, पण छान झालेला आहे. चला, मी आता जेवून घेते आणि पुढचं आपण नंतर बोलूया. सो छानपैकी जेवण झालं आणि त्याच्यानंतर झोपून गेली. थोडंसं खोकल्याचं औषध वगैरे घेतलं आणि झोपून, अगदी ब्लँकेट वगैरे घेऊन झोपून गेली होती. आता उठली आहे, तर उठते. भांडी वगैरे तशीच ठेवली, मला झोप आलेली होती म्हणून, तर ते सगळं आवरून घेते. आणि हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. ब्लॉग इथपर्यंत बघितलाच असाल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.